कोल्हापूर जिल्ह्यात काल ढगफुटी सदृश पाऊस झालाय। 50 टन कचरा पंचगंगेत वाहून आला आहे। राजाराम बंधाऱ्यामध्ये शहरातील कचरा काढण्यास आता सुरुवात झालेली आहे। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल सायंकाळी ढगफुटी सदृश पाऊस झालाय, त्यामुळे शहरातील रस्ते आणि नाल्याचे पाणी दुथडी भरून वाहत होते। सध्या आपण आहोत राजाराम बंधारा या ठिकाणी आणि इथली दृश्य पाहतोय। हा जो कचरा आहे तो कोल्हापूर शहरातल्या विविध नाल्यातून मोठ्या प्रमाणावरती एकत्र या ठिकाणी झालेला आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी JCBच्या मदतीनं हा कचरा हटवण्याचं काम आहे ते युद्धपातळीवरती हाती घेण्यात आलेलं आहे। जवळपास सकाळपासून आतापर्यंत 50 टनापेक्षा अधिक कचरा आहे तो काढलेला आहे। यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत, लाकडाचे खूप मोठे ओंडके आहेत, चपला आहेत, असं वेगवेगळा कचरा या ठिकाणी एकत्रित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महापालिकेच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणावरती स्वच्छता मोहीम आहे ती राबवण्यात आलेली आहे। खरं तर काल दिवसभर खूप पावसाचं असं वातावरण झालेलं होतं आणि संध्याकाळी 4 नंतर हा जो कचरा आहे तो या ठिकाणी खरं तर जमा झालेला होता आणि सगळा हा कचरा वाहत पंचगंगा नदीपात्रात जे राजाराम बंधारा आहे या ठिकाणी खरं तर एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती थर्माकोल असेल, लाकूड असेल, प्लास्टिकच्या बॉटल असतील, असा जवळपास 50 टनापेक्षा अधिक कचरा आहे तो आत्ता काढलेला आहे आणि जवळपास अजून 30 टन कचरा काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी युद्धपातळीवरती हाती घेण्यात आलेलं आहे। दरम्यान आज देखील कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे तो दिलेला आहे। त्या पार्श्वभूमीवरती हे सगळे महापालिकेचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी परिश्रम घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर काही वेळापूर्वीच तुरळक असा पाऊस या ठिकाणी झाला होता, तरी देखील ही आरोग्य विभागाची जी स्वच्छता मोहीम आहे ती मात्र या ठिकाणी थांबवली गेलेली नाही। जोपर्यंत हा कचरा निघत नाही तोपर्यंत हे महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचं सांगितलं गेलंय। सत्यज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।